राज्यसभेवर कोण जाणार यासाठी मतदानाची रणधुमाळी सुरू आहे। सकाळपासूनच नाट्यमय घडामोडींसह याची सुरुवात झाली आहे। एकूण 285 पैकी 281 आमदारांनी आतापर्यंत मतदानाचा हक्क बजावलाय, तर आणखी 4 आमदारांचं मतदान बाकी आहे। या क्षणाची अतिशय मोठी बातमी आपण पाहतोय। राज्यसभेची 6वी जागा कोण जिंकणार याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। तटस्थ आमदार हे किंगमेकर ठरणार का याकडे देखील लक्ष लागून राहिलेलं आहे। राज्यसभा निवडणुकीसाठी खरं तर हा गेम सुरू झालेला आहे। तर आपण पाहतोय राज्यसभेवर आता कोण जाणार यासाठी सकाळपासूनच मतदानाची रणधुमाळी सुरू आहे। सकाळपासून नाट्यमय घडामोडींसह याची सुरुवात झालेली आहे आणि याचे प्रत्येक अपडेट आम्ही न्यूज 18 लोकमत तुम्हाला दाखवतोय। आम्हीच सर्वात आधी हा निकाल दाखवणार आहोत आणि एकूण 285 पैकी 281 आमदारांनी आतापर्यंत मतदानाचा हक्क बजावलेला आहे, तर आणखी 4 आमदारांचं मतदान बाकी आहे। त्यामुळे तटस्थ आमदार आता किंगमेकर ठरणार का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। या क्षणाची अतिशय मोठी बातमी, राज्यसभेवर नेमका कोण जाणार, शेवटची जागा नेमकी कोणाच्या खात्यात जाणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे आणि त्याचे प्रत्येक अपडेट आम्ही तुम्हाला पोहोचवतोय। चंद्रशेखर बावनकुळे सध्या बोलतायत, थेट जाऊया। केवळ मला जेवढा अधिकार होता कुणाला मत देण्याचा ते पाहण्याचा, तो अधिकार फक्त मी वापरला, कुठल्याही बॅलेटला हात लावला नाही। उलट त्यांनी जे या निवडणूक प्रक्रियेमध्ये काही लोकांचे बॅलेट हातात घेतले त्यावर आम्ही जे ऑब्जेक्शन घेतलं आहे त्याला काउंटर ऑब्जेक्शन म्हणून काहीतरी वेळ काढूपणा केला आहे। या ऑब्जेक्शनमध्ये काही तथ्य नाही है। हिंदी में बता दीजिए सर, जिस तरह का आक्षेप लिया गया है इस बारे में क्या कहना। देखिए कि मुनगंटीवार जी का जो बैलेट पेपर है वो मैंने हाथ में लिया। ये जो ऑब्जेक्शन लिया जा रहा है बहुत ही गलत और बेहुदा है। इलेक्शन कमीशन के सारे वीडियो रिकॉर्डिंग वहां चालू थे, वो देखना चाहिए। इलेक्शन कमीशन भी देखेगा। हमने ऐसी कोई कृति नहीं की है। मुझे जो अधिकार प्राप्त है कि जो वोट करना था, मैंने देखना था, उतना ही हमने किया है। कोई भी बैलेट पेपर को हाथ नहीं लगाया गया, कोई भी बात नहीं, कोई भी ऐसी कृति नहीं हुई है। उल्टा उनके तरफ से ऐसी कृति हुई है और भारतीय जनता पार्टी ने ऑब्जेक्शन लिया है, करके वो काउंटर ऑब्जेक्शन लेकर टाइम पास करना चाहते हैं। कोई तथ्य नहीं है, बेहुदा बातें हैं। क्या काउंटर करने की कोशिश है, खासकर भारतीय जनता पार्टी के ऑब्जेक्शन को लेकर के इस तरीके की चीजें की जा रही हैं क्या? यस, बिल्कुल। इलेक्शन कमीशन के रिकॉर्डिंग में आप देख लेंगे तो दिखेगा कि मैंने जब बैलेट को हाथ ही नहीं लगाया, वो मैं कृति नहीं किया है या वो मुझे समझता है, उतनी समझ मुझे है, तो निश्चित रूप से ये काउंटर केवल टाइम पास करने के लिए और एक प्रेशर के लिए कि भाई इन्होंने हमारे पे ऑब्जेक्शन लिया है करके हमने ये ऑब्जेक्शन लिया, ये केवल वहां पर प्रेशर के लिए किया गया ऑब्जेक्शन, ऐसा मुझे लगता है। नाही, आम्ही जे ऑब्जेक्शन घेतलं आहे त्या ऑब्जेक्शन नियमाप्रमाणे इलेक्शन कमिशन तपासेल आणि त्यानुसार निर्णय घेईल। त्यांनी ऑब्जेक्शन जे घेतलं आहे त्यावर रेकॉर्डिंग बघेल, इलेक्शन कमिशन बघेल। त्यामुळे कुणाचं खरं आहे कुणाचं खोटं आहे हे निवडणुकीच्या मतदानाच्या वेळी म्हणजे ऑब्जेक्शनचे ऑर्डर करताना इलेक्शन कमिशनला निर्णय घ्यावा लागेल। त्यामुळे मला वाटतं अत्यंत चुकीचा आक्षेप घेतला आहे, लवकरच तो आक्षेप निकाली निघेल। तर आपण पाहतोय चंद्रशेखर बावनकुळे बोलत होते। सुधीर मुनगंटीवार यांच्या मतदानावर काँग्रेसने आक्षेप घेतलेला आहे, मात्र यामध्ये काहीही तथ्य नसल्याचं चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलेलं आहे। काँग्रेसच्या अमर राजूरकर यांनी सुधीर मुनगंटीवारांच्या मतदानावर आक्षेप घेतला आणि याबाबत अधिक माहिती देत आहेत आमच्या प्रतिनिधी स्वाती लोखंडे आपल्यासोबत जोडल्या गेलेले आहेत। स्वाती, सकाळपासूनच्या सगळ्या घडामोडी, सगळे अपडेट्स पाहिले, तर आता नेमक्या काय घडामोडी घडतायत आणि आता आपण नुकतंच पाहिलं सुधीर मुनगंटीवार यांच्या मतदानावर काँग्रेसकडून आक्षेप घेण्यात आलेला आहे, त्याबाबत अधिक काय माहिती मिळते? खरं तर जशाच तसं उत्तर देण्याचा कदाचित महाविकास आघाडी प्रयत्न करते, कारण आतापर्यंत आपण बघितलं की
जितेंद्र आव्हाड आणि त्याचबरोबर काँग्रेसचे जे मंत्री आहेत या दोघांची मतपत्रिका बाद ठरवण्यासंदर्भातला आक्षेप घेतला होता. त्यांचं असं म्हणणं होतं की या दोघांनी आपल्या पोलिंग एजंटच्या हातामध्ये मतपत्रिका दिली आणि त्यानंतर तशाच प्रकारची खेळी आता काँग्रेसकडनं केली जाते. काँग्रेसचे जे राजूरकर आहेत त्यांनी सुधीर मुनगंटीवार यांच्या मतपत्रिकेवर आक्षेप घेत ती बाद ठरवण्यासाठी आपलं मत नोंदवलं. त्यांचं असं म्हणणं आहे की आशिष शेलारांच्या हातात ही मतपत्रिका देण्यात आलेली आहे आणि ती अत्यंत चुकीची बाब आहे आणि म्हणूनच हे बाद ठरवण्यात यावी. पण खरं तर आपण बघितलं ही जशाच तसं उत्तर देण्याचा जरी प्रयत्न असला तरी आपल्याला ही गोष्ट लक्षात घ्यावी लागेल की यशोमती ठाकूर म्हणजे यशोमती ठाकूरांच्या मतपत्रिकेवर आक्षेप घेण्यात आला होता. पण यशोमती ठाकूर यांची मतपत्रिका ही वैध ठरवण्यात आलेली आहे. त्यांचं मतदान प्रक्रिया जी आहे ती वैध ठरवून त्यांचं मत वैध झालेलं आहे आणि जितेंद्र आव्हाड यांचंही मत वैध ठरवण्यात आलेलं आहे. त्यामुळे त्याच न्यायानं कदाचित सुधीर मुनगंटीवार यांचंही मत वैध ठरवलं जाईल. पोलिंग एजंटच्या हातात मतपत्रिका देणं हे चुकीचं नसतं, पण दुसऱ्या पक्षाच्या पोलिंग एजंटच्या हातामध्ये मतपत्रिका देणं चुकीचं असतं आणि त्याच्यामुळे कदाचित अवैध ठरवलं जाऊ शकतं. पण या प्रक्रियेमध्ये फक्त आणि फक्त आपल्याला बघायला मिळते की जशी खेळी भाजपनं केली तशीच खेळी महाविकास आघाडी करायचा प्रयत्न करते की काय, हा प्रश्न इथे निर्माण झालाय. निश्चितच स्वाती, म्हणजे एकंदरीतच काउंटर खेळी इथे खेळली जाते. आपण सकाळपासूनच्या या सगळ्या घडामोडी पाहतोय. आतापर्यंत किती आमदारांचं मतदान बाकी आहे आणि आता शिवसेनेसमोर नेमकी काय परिस्थिती आहे, काय पर्याय त्यांच्याकडे? खरं तर 284 जणांचं मतदान झालंय असं कळतंय. फक्त काँग्रेसचं एक मत देणं बाकी आहे. कदाचित बाळासाहेब थोरात असेल की त्यांचं अजून मतदान झालेलं नाहीये. पण 285 पैकी 284 जणांनी आतापर्यंत मतदान प्रक्रियेत भाग घेतला आणि मतदान केलेलं आहे. आणि आतापर्यंत जी माहिती आली त्याच्यानुसार जी काही म्हणजे आक्षेप जे नोंदवले गेले ते जर वगळले तर बाकी सगळी मतं वैध ठरवण्यात आलेली आहेत. अगदी यशोमती ठाकूर आणि यांचं मतही वैध ठरवलं गेलं. आता फक्त सुधीर मुनगंटीवार यांच्या मतदानाबाबत किंवा त्यांच्या मताबाबत साशंकता आहे, पण तेही वैध ठरवलं जाईल. कारण ज्या न्यायाने यशोमती ठाकूर आणि जितेंद्र आव्हाड यांचं मत वैध ठरवलं गेलं तोच न्याय हा सुधीर मुनगंटीवार यांना लागू होतो. त्यामुळे अवघं एक मत बाकी आहे. आता या एक मतदान जे आहे ते आता काय झालं किंवा 3:30ला काय झालं किंवा 3:45ला झालं, पण मतदान प्रक्रिया संपेपर्यंतची वेळ राखीव ठेवली जाईल आणि मतदानाची प्रक्रिया संपली की मग मतमोजणी होईल. त्यामुळे आता कितीही वाजले तरी आणि कितीही झालं तरी पण ते मतदान पूर्ण होईल 100% आणि त्यानंतर मतमोजणीस जी वेळ दिलेली आहे त्या वेळेतच मतमोजणीला सुरुवात होईल. जसं आपण अगदी सुरुवातीपासून म्हणतोय की महाविकास आघाडीमधल्या तीनही पक्षांनी 42 असा मतांची जो काही आकडेवारी जे काही गणित ठरवलं गेलं होतं त्यानुसार मतदान केलं असलं तरीही सगळी धुरा ही अपक्षांच्या हातात आहे. पुन्हा एकदा आपण याचा पुनरुच्चार करतोय. निश्चितच स्वाती, अशाच सोबत राहा. तुर्तास एक मोठी बातमी समोर येते. 284 आमदारांचं मतदान हे पूर्ण झालेलं आहे आणि बाळासाहेब थोरात यांचं मतदान अजूनही बाकी आहे. 7 उमेदवारांचं भवितव्य आता मतपेटीमध्ये बंद झालंय. राज्यसभेवर कुणाची वर्णी लागणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. संजय पवारांचं नेमकं काय होणार याकडे देखील सगळ्यांचं लक्ष लागलंय. त्यामुळे आता या क्षणाची अतिशय मोठी बातमी आपण पाहतोय. महाडिकांना राज्यसभेची लॉटरी लागणार का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. तर या क्षणाची अतिशय मोठी बातमी आपण पाहतोय. भाजपचं आतापर्यंत 3 मतांवर त्यांनी आक्षेप नोंदवला आणि आता सध्या 284 आमदारांचं मतदान हे पूर्ण झालेलं आहे. बाळासाहेब थोरात यांचं मतदान सध्या बाकी आहे. तिकडे यूपी मध्ये सध्या दगडफेक सुरू आहे. आपण